नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एम्परर शिकणार आहोत. तर आधी मी तुम्हाला सगळ्या डेकमध्ये एम्परर कसे दिसतात ते आधी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. आता हा आपल्या नेहमीचा रायडर वेट टॅरो डेक आहे. त्यामध्ये एम्परर याप्रमाणे दिसतो. नंतर टॅरोट ऑफ द डिवाइन हा जो आहे यामध्ये एम्पररचे चित्र असं आहे. द लाईट सिरियल टॅरोटमध्ये एम्परर असा दिसतो. थोडा मॉडर्न लुक आहे. द ओशोझेन टॅरोटमध्ये एम्पररला द रेबेल हे नाव दिलेलं आहे आणि तो असा दिसतो. द वाईल्ड अननोन पॉकेट टॅरोटमध्ये एम्पररचे चित्र असं आहे. एखादा अगदी जमिनीमध्ये मुळं पसरून एक वृक्ष, पूर्ण वाढलेला वृक्ष जो आहे ना, एक स्टेबल झालेला वृक्ष, असं त्याचे चित्र आहे. आणि द एव्हरीडे विच या डेकमध्ये एम्परर असा दिसतो. सो एम्पररला आपण स्टार्ट करूया. पिक्टोरियल डिस्क्रिप्शन स्टार्ट करण्या अगोदर आपण एम्परर म्हणजे नक्की काय संकल्पना आहे ती आपण पाहूया. आता टॅरोटमध्ये कसं प्रत्येक कार्ड आहे ना, एक पर्टिक्युलर अर्थ असा फिक्स नाही दाखवत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या कार्डचा विचार करू शकता. जसं आपण फुलचा विचार, एक लहान बाळ, एक सोल ज्याने नुकतं शरीर धारण केलं आहे तो, किंवा मग एक आयुष्याची आव्हानं पेलल्यानंतर माणसाची जशी स्पिरिच्युअलिटीकडे सुरुवात होते त्यावेळी तो जसा पूर्ण एखाद्या बाळासारखं प्युअरिटी त्याच्यामध्ये येते, तसा एखाद्या व्यक्ती, असं आपण दोन प्रकारे या फुलचा विचार केलेला आहे. तसं मी गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे फुलने आपली जर्नी सुरू केलेली आहे. हे त्याचं चेतन मन आहे, हे त्याचं अचेतन मन आहे. आता तो जग फेस करतो आहे. बऱ्याच गोष्टींचे संस्कार त्याच्या एन्व्हायरमेंटचे संस्कार त्याच्यावरती होत आहेत. आणि त्याच्या चेतन मनाने अवचेतन मनामध्ये काही बीजं रुजवली आहेत. काही गोष्टींची जे काही संस्कार असतील त्या संस्कारांची बीजं त्याने अवचेतन मनामध्ये रुजवली आहेत. आणि आता त्याची रियालिटी आपल्याला या एम्प्रेसच्या रूपामध्ये आपण गेल्यावेळी पाहिले. एम्प्रेस दाखवते की जे काही तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये ज्या गोष्टींचं बीज पेराल त्या गोष्टींची रियालिटी तुम्हाला ते लाईफ तुम्हाला जगावं लागेल हे दाखवते. तसंच आपण गेल्यावेळी हेही बघितलं की मॅजिशियन आणि हाय प्रिस्टेस हा एक पुरुष आणि स्त्री या दोघांना रिप्रेझेंट करतं. ओके. आणि आपण पहिल्या इंट्रोच्या लेक्चरमध्ये आपण हेही ऐकलं होतं की एम्परेस आणि एम्परर हे म्हणजे त्याला आता जेव्हा तो जग फेस करतो, आता जसा तो मोठा होतो त्याला स्त्री पुरुष ह्या ड्युॲलिटीची कल्पना येते, याची जाणीव होते. तसंच त्याला आई आणि वडील, आई कशी आहे, वडील कसे आहे, या दोन व्यक्तींची त्याला ओळख पटते. सो एम्परर एका अर्थी आपण असं म्हणता येईल की हे वडील आहेत फुलचे, आणि एम्प्रेस ही आहे. सो आपण गेल्यावेळी बघितलं एम्प्रेस ही नर्चरिंग क्वालिटीज दाखवते. ती मदर अर्थ आहे. आपण वेगवेगळे तिचे अर्थ बघितले. आणि आपण एक अर्थ हाही बघितला आहे की जेव्हा चेतन मन अचेतन मनामध्ये एखादं संस्कारांचे बीज रुजवतं, त्यानंतर जी रियालिटी आपल्याला पाहायला मिळते, जे आपण जगामध्ये अनुभवतो, ते द एम्प्रेस आहे. सो एम्प्रेस हे त्याने फुलने घडवलेली रियालिटी आहे. अशा प्रकारची रियालिटी ना आपण
सतत प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस मरेपर्यंत घडवत असतो. काही ना काही आपण पाहत असतो, त्याचे संस्कार आपल्यामुळे होतात, आपण ते जगामध्ये त्याप्रमाणे आपण एक्सप्रेस होतो. सो क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स हे आपण द एम्प्रेस आहे आपण गेल्या वेळी पाहिलं. आता एम्प्रेसने सुरुवात ते केलेली आहे, पण आता जेव्हा तो एम्परर या भूमिकेत येतो ना फुल, तेव्हा त्याने सगळं काही जे काय आहे, जी काही आयडिया, जी इमॅजिनेशन त्याने एम्प्रेसच्या रूपामध्ये वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याला आता भक्कम स्वरूप आलं आहे. म्हणजे आता तो त्याच्या फील्डमध्ये जे काही तो करतो आहे, त्याने एखादा व्यवसाय उभारला असेल, त्याने एखादं शिक्षण घेतलं असेल, जे काही त्यांनी केलं आहे त्यामध्ये करिअर केलं असेल, त्यामध्ये एम्परर म्हणजेच फुल आता पूर्ण अगदी पाय रोवून त्याने आपलं स्वतःचं भक्कम अस्तित्व निर्माण केलं आहे. हे एम्परर कार्ड दाखवतं. सो आता या एम्पररचा आपण अभ्यास करूया. आपण आधी त्याचं पिक्टोरियल डिस्क्रिप्शन पाहायचं आहे. सो या चित्रामध्ये एम्परर काय दाखवतो, तर एम्परर एकदम एक दरारा असलेली व्यक्ती, एक सेटल झालेली दरारा असलेली व्यक्ती, वडिलांसमान आहे बघा. एज दिसतं कारण दाढी आहे, सफेद दाढी आहे. सो एक अनुभव आहे, विजडम आहे हे दाखवणारी दाढी आहे. एम्पररच्या डोक्यावरती तुम्हाला मुकुट दिसतोय, पण मुकुट हा वरून बंद आहे. हा वरून बंद आहे मुकुट. एम्पररच्या अंगावरती तुम्ही बघितलं तर हे त्याने सगळं आर्मर घातलेलं आहे, पायामध्ये, हातामध्ये. म्हणजे एखादा जेव्हा राजा आहे ना, तो एखादा जेव्हा राजा सैन्यात जाणार असेल तेव्हा तो कसा सुसज्ज एकदम तयार असतो, त्याप्रमाणे त्या अवस्थेत तो तिथे सिंहासनावरती त्याच्या आसनावरती बसलेला आहे. म्हणजे असं आहे की तो कधीही एखादं आव्हान आलं ना तर कधीही तो पेलू शकेल. तो इतका सेटल आणि कॉन्फिडंट आहे की तो कुठल्याही क्षणी कुठल्याही आव्हानाला पेरू शकेल अशा परिस्थितीत तो बसलेला आहे. म्हणजे त्या अंगावरती आर्मर घातलेलं आहे. दुसरं म्हणजे त्याचं हे आसन बघा, हे दगडी आसन आहे, भक्कम आहे. त्याच्या इथे हे वरती टोकाला मेष राशीचा जो मेंढा आहे ना त्याचं चिन्ह आहे. इथे सुद्धा तुम्हाला मेष राशीचा मेंढा, कारण हे कार्ड हे मेष रास दर्शवते. सो आपल्या आसनावर भक्कमपणे बसला आहे तो. एक त्याच्यामध्ये एक थोडीशी गुरमी वाटते. एक काहीतरी मिळवल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ते तेज त्याच्यावरती दिसते. बॅकग्राऊंड तुम्ही पाहाल तर ऑरेंज कलरचं बॅकग्राऊंड आहे. हे मागे मोठे मोठे पर्वत किंवा काय असे दिसतात, असं काहीसं दिसतंय. सो एक खडकाळ पर्वत दिसत आहेत. सो ते एक भक्कम एक प्रकारे त्या पर्वत रांगांच्या मध्ये तो बसलेला आहे. म्हणजे हे त्याचं साम्राज्य आहे असं समजा. हे साम्राज्य आहे, त्या साम्राज्यामध्ये तो बसला आहे आणि त्याचं आसन हे त्याहीपेक्षा उंचावरती आहे. जे त्याने मिळवलं आहे ना त्याहीपेक्षा उंचावरती आहे त्याचं आसन. आणि दुसरं म्हणजे त्याच्या हातामध्ये एका ग्लोब आहे. एक काही वेळा त्याला गोल्डन ॲपल असंही म्हणतात. हे त्याच्या हातामध्ये गोल्डन आणि दुसऱ्या हातामध्ये एक अंक आहे. ओके, इजिप्शियन अंक म्हणतात त्याला. ज्या साई म्हणजे ज्या प्रकारचा त्याचा आकार आहे ना त्याला इजिप्शियन अंक म्हणतात. तो त्याने एका उजव्या हातामध्ये तो पकडला आहे, डाव्या हातामध्ये त्याच्या ग्लोब आहे आणि त्याच्या दगडी आसनावरती तो भक्कमपणे बसलेला आहे. असं एक चेहऱ्यावरती एक त्याच्या थोडीशी गुरमी म्हणाल किंवा एक मानीपणा असा दिसतो आहे. थोडासा उग्रपणा आहे चेहऱ्यावरती, असं काहीसं दिसतं आहे. सो आपल्याला या चेहऱ्यामध्ये या कार्डमध्ये हे आपले सगळे डिटेल्स दिसतात आणि कार्डचा नंबर हा 4 आहे. 4 आकडा आहे एम्पररचा. सो आता हे जे डिस्क्रिप्शन आहे ना ह्याचं डिस्क्रिप्शन पाहायचं आपल्याला. हे सगळे सिम्बॉल्स मी तुम्हाला आता सांगितले. दुसरं म्हणजे त्याने जे अंगावर आहे ना रेड कलरचा त्याचा रोब आहे हा. आणि त्याने इथे हे जे पांघरलं आहे ना वरती त्याच्या इथे सुद्धा मेष राशीचं चिन्ह आहे, मेंढाच आहे इथे सुद्धा.
या इथे. तो आता इथे क्लिअर दिसत नाही आहे, पण हे जे त्याने आता इंटरनल त्याचा तो रोब आहे तो रेड कलरचा आहे आणि वरचा आहे ना तो पर्पल कलरचा आहे. ॲक्च्युली इथे सुद्धा तो पर्पल कलर काहीतरी वेगळा दिसतो आहे, पण हा पर्पल कलरचा वरती त्याने कवर केलेला आहे आणि त्याच्यावरती एक मेंढ्याचं चित्र आहे इथे. सो ओव्हरऑल मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शन सांगितले. आर्मर घालून बसलेला आहे तो, एकदम एनी टाईम रेडी पोझिशनमध्ये आहे. सो आता आपण त्याचे सगळे डिटेल्स पाहूया. सर्वप्रथम आपण न्यूमरॉलॉजी बघायची कार्डची. न्यूमरॉलॉजी आहे 4 हा आकडा राहू दर्शवतो. या कार्डचा ग्रह राहू नाही आहे, या कार्डचा ग्रह हा मंगळ आहे किंवा तुम्ही म्हणाल रास मेष आहे. पण तसं बघितलं तर इनफॅक्ट फर्स्ट हाऊसमध्ये मेष रास ही फर्स्ट हाऊसमध्ये असते आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये. तर तिथे मेष राशीचं कार्ड जे आहे ना ते एम्परर आहे, पण मेष राशीचा जो मंगळ आहे त्याचं कार्ड हे टॉवर आहे. पण मेष राशीचा मंगळ म्हणून आपण ह्या कार्डचा मंगळ म्हणून, कारण या मंगळाचे सगळे गुणधर्म या एम्पररला लागू आहेत. सो ग्रह मंगळ आहे या कार्डचा. आणि न्यूमरॉलॉजीप्रमाणे नंबर 4 जो आहे त्याचा ग्रह राहू आहे आणि त्याप्रमाणे राहूची साऊथ वेस्ट डायरेक्शन असते. ओके. सो नंबर 4 काय दाखवतो? नंबर 4 ते 4 पिलर्स असतील तर एक भक्कमपणा असून आपल्या घरामध्ये 4 पिलर्स आहेत तर त्या खोलीला एक भक्कमपणा असतो. सो एक स्ट्रक्चर आहे ते एक प्रकारचं स्टेबल स्ट्रक्चर. सो स्टॅबिलिटी दाखवतं, स्ट्रक्चर दाखवतं. 4 आकडा असं दाखवतं की तुम्ही काहीतरी मॅनिफेस्ट केलं आहे. 4 भिंती उभारून तुम्ही काहीतरी तयार केलं आहे, स्ट्रक्चर केलं आहे, म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट ते तयार केलं आहे, नवनिर्मिती केली आहे. सो मॅनिफेस्टेशन हे दाखवतं. 4 पिलर समजा तुम्ही मानले तर त्याच्या ती एक प्रकारची बाउंड्री झाली त्या घराची, त्या खोलीची त्या बाउंड्री झाली. सो बाउंड्रीज दाखवतं 4 आकडा. एक मिनिट, सॉरी. सो मी सांगितल्याप्रमाणे बाउंड्रीज दाखवतो. त्या 4 पिलर्स मी म्हटलं एखाद्या घराचे, तर ती एक बाउंड्री झाली त्या घराची. सो बाउंड्रीज 4 आकडा हा नेहमी बाउंड्रीज दाखवतो. सो 4 आकडा रेस्ट दाखवतो. पुन्हा आपण जर आजूबाजूला इन्व्हायरमेंटमध्ये एक 4 हा अंक काय काय दाखवतो ह्याचा विचार केला तर ते तुम्ही असं बघाल की आता हे इलेमेंट्स आहेत जे तत्त्व आहेत ती 4 आहेत. अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व. डायरेक्शन्स आपल्या 4 आहेत. सीझन्स आपले 4 आहेत. विंड्स आहेत, वारे. पुन्हा महिन्याचे 4 आठवडे असतात. प्राणी 4 पायांचा उपयोग करतात. तसंच एक कुठल्याही गोष्टीचं फाउंडेशन म्हणा तर ते आपण 4 या आकड्यावरून दिसतं. कुठल्याही गोष्टीचं फाउंडेशन उभारलं, 4 पिलर्स उभारले, एक फाउंडेशन क्रिएट झाली की त्याच्यावरती एक इमारत ओपन करू शकतो असं, किंवा काही बिल्ड करू शकतो. सो ते पुन्हा 2 अधिक 2 बरोबर 4. सो 2 आणि 2 हा इक्वल होतं. सो तो जस्टिस पण 4 आकडा हा जस्टिससुद्धा दाखवतो. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या 4 आणि त्या न्यूमरॉलॉजीप्रमाणे या कार्डला मॅच होतात. जेव्हा तुम्ही एखादं स्ट्रक्चर उभं करताय, 4 पिलर्स म्हणा, की ते सगळ्या गोष्टी हार्मनीमध्ये आहेत. तुम्ही काहीतरी एस्टॅब्लिश करताय. सो एस्टॅब्लिश करणं, नवनिर्मिती करणं, स्टेबल करणं एखादी गोष्ट एका ऑर्डरमध्ये आणणं. 1 2 3 नंतर 4 म्हणजे एक पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये येत आहे. एखाद्या गोष्टी तयार होते. सो किंवा त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत असं आपण विचार करू 4 आकड्यांचा अर्थ घेऊन. 4 म्हणजे काहीतरी तुम्ही भक्कम उभारलं, एक ऑथॉरिटी आहे, ऑथॉरिटी पण दर्शवतं किंवा फाउंडेशन, एक सॉलिड फाउंडेशन दर्शवतं 4 आकडा. सो या बऱ्याच गोष्टी आपण 4 या अंकावरून बघू शकतो. 4 या अंकाचा ग्रह हा राहू आहे आणि त्याची दिशा ही साऊथ वेस्ट आहे. सो आता आपण पाहूया याचे जे सिम्बॉलिझम आणि मिनिंग आहे ना ते आपण पाहूया. ओके.
एम्पर मी तुम्हाला म्हटलं ना की हा एक ही वडिलांची भूमिका आहे. सो एक फादर आर्किटाईप दाखवतात. म्हणजे ही अशी भूमिका किंवा अशी व्यक्तिविशेष की ते युगनयुग लोटली, किती जन्म झाले तरी ती वडील आणि आई हे असणारच आहे. सो त्यांना आर्चिटाईप म्हणतात. सो फादर आर्चिटाईप हे एम्परर दाखवतो. तसंच एम्परर हे पॉवर दाखवतं. एखादं पुरुषत्व दाखवणारं कार्ड आहे. त्याची ही जी ही जी दाढी आहे ना, लांब सफेद कलरची दाढी, हे त्याचं एक वयानुसार आलेलं एक जे ज्ञान आहे, विजडम आहे, त्याला किती एक्सपिरियन्स आहे ते दर्शवतं. दुसरा, तो ज्या आसनावरती बसलेला आहे ते एक दगडी आहे, एक भक्कम आहे. सो असं म्हणता येईल की एक भक्कम त्याने आपल्यासाठी एक स्टेबल एक स्थैर्य निर्माण केलेलं आहे. हे दाखवतं ते आसन, त्याचं दगडी आसन, की त्याने स्वतःसाठी स्थैर्य निर्माण केलेलं आहे. चारी बाजूला तुम्हाला ती मेंढ्याची इथे हे डोके दिसतील, मेंढे दिसतात. कारण हे जे आहे ना ते मेष राशीचं चिन्ह आहे. यावरून मेष रास या कार्डला रिप्रेझेंट करते असं समजायचं. आणि हे थोड्याशा ह्या ज्या मार्सच्या क्वालिटी असतात, मंगळाच्या क्वालिटी असतात, जी धडाडी असते किंवा काय, ती यामध्ये दिसते. तो राजा आहे ना म्हणून. दुसरा, हे जे मेंढ्याची आकृती आहे ना, हे त्याच्या या शोल्डरवरती जे ते पांघरलं आहे त्यामध्ये सुद्धा मेंढा आहे. इथे दोन्ही बाजूला आणि वरती दोन्ही ठिकाणी 5 ठिकाणी मेंढ्याची आकृती आहे. हातामध्ये त्याच्या इजिप्शियन अंक आहे. तो एक प्रकारे शुक्र ग्रह रिप्रेझेंट करतो. लाईक रिप्रोडक्शन, एक मॅस्क्युलिन क्वालिटी त्याच्यामधली, की एक वडिलांचे किंवा एक पुरुषत्व दर्शवतं. सो हे विनसचं चिन्ह आहे. दुसरं, त्याच्या डाव्या हातामध्ये हा जो ग्लोब आहे किंवा गोल्डन ॲपल पण काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे काही टेक्स्टमध्ये, तर ते प्रेम आणि सेक्शुअलिटीचं प्रतीक आहे. सो सगळ्यावरती त्याने कंट्रोल मिळवला आहे. त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे, एक सेक्शुअलिटीवरती कंट्रोल आहे त्याचा. या दोन्ही गोष्टी त्यावर रिप्रेझेंट करतात. दुसरं, हा जो थ्रोन बघितला ना तुम्ही, तर तो एक त्याचा जो बॅक आहे, हा मागचा भाग आहे हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे. सो एक असं एक तर त्याने हे स्वतःसाठी स्थैर्य निर्माण केलं आहे. आणि आजूबाजूला हे जे खडकाळ डोंगर आहेत त्यामध्ये, म्हणजे त्याने जे साम्राज्य इथे उभं केलेलं आहे, हे साम्राज्य दाखवतं त्याचं. हे जे डोंगर आहेत ते, आणि ते वृक्ष आहेत. तुम्ही बघाल तर इथे कुठे झाडं बिडं नाही दिसत आहे, फक्त तुम्हाला डोंगर दिसतील. आणि हा ऑरेंज कलर आहे, हा जवळ थोडा भगभगीत कलर आहे. सो हे जे डोंगर आहेत ते त्याने उभारलेलं एक साम्राज्य आहे. त्याच्याहीपेक्षाही उंचीवरती त्याने स्वतःला नेऊन ठेवलेलं आहे. असं काहीच नाही. त्याने स्वतःसाठी एक स्थैर्य निर्माण केलेलं आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये तो सेफली बसलेला आहे. त्याने जे स्वतःचं एक साम्राज्य, इन्व्हायरमेंट तयार केलं आहे, असं केलं आहे की त्यामध्ये तो स्वतः सेफ झालेला आहे. त्यामुळे हे असं दाखवतं. ओके. आणि त्याच्या ह्या सगळ्या, हे जे वृक्ष जरी इन्व्हायरमेंट असलं त्याचं आजूबाजूचं, तर त्याच्यावरती हा तो भक्कमपणे, कारण त्याचं आसन उंचावरती आहे ना, त्याचा अर्थ त्यामध्ये सुद्धा तो भक्कमपणे बसलेला आहे. असं जरी ते इन्व्हायरमेंट खूप असं स्ट्रेंज असलं तरीसुद्धा असं हिरवंगार किंवा काय असं दाखवलेलं नाही आहे. ते ऑरेंज कलरचं दाखवलेलं. ओके. दुसरे हे जे माउंटन्स आहेत ना, हे एकतर हा जो कलर आहे ना, हा मंगळाचा कलर आहे. ते मंगळ दर्शवतात. म्हणजे एक फायरी ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्या आजूबाजूचं वातावरण पण त्याने तसंच क्रिएट केलेलं आहे. थोडं तप्त आहे म्हणा किंवा काय, जसं मंगळ कसं आहे ग्रह,
मंगळाच्या व्यक्तीसुद्धा तशाच असतात, जास्त अग्रेसिव्ह किंवा एखादा सैनिक कसा असतो त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीला झटकन रिॲक्ट होणारा किंवा काय त्याप्रमाणे. सो ते एक आहे. दुसरं म्हणजे एक छोटीशी ना नदी आहे, पण ही या पूर्ण चित्रामध्ये तितकीशी ती दिसून येत नाही. कारण ही जी एम्प्रेसच्या चित्रामध्ये जी नदी होती ना तीच वाहत पुढे येते, पण आता तिचं अस्तित्व फारसं नाही आहे. इथे आहे पण तिचं अस्तित्व दिसत नाही. ही त्या मोठ्या डोंगरांच्या खाली एक छोटासा प्रवाह आहे जो झटकन कळूनही येत नाही कधी काही वेळा. या कार्डमध्ये तर कळूनच येत नाही कारण यातले कलर्स इतकेसे ब्राईट नाही आहेत. पण तुम्ही त्या रेडियंटचा जर डेक बघितला तर त्यामध्ये तुम्हाला ती नदी जाणवेल तिथे. सो इथे तो प्रवाह अगदीच निमुळता होत गेलेला आहे रिव्हरचा. आणि हे काय दाखवतं, रिव्हर म्हणजे काय आहे, पाणी हे आपलं मन दाखवतं, एक इमोशनलपणा. सो तो इमोशनलपणा या एम्पररमध्ये नाही आहे. ते जगामध्ये एवढं सगळं तो स्वतःचं स्थान बनवेपर्यंत झुंज देऊन हे कार्ड स्ट्रगल दर्शवतं. एखादी गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का, या कार्डचा ग्रह मंगळ आहे आणि एखादं स्थान निर्माण तेव्हा समजा आता एम्परर ह्या सगळ्या उच्च पदस्थ व्यक्ती दर्शवतात, म्हणजे ज्यांनी एकदम उंचापर्यंत आपल्या स्वतःला नेऊन ठेवलेलं आहे. एखादा समजा हेड ऑफ द स्टेट पण तुम्ही दर्शवू शकता ह्याला, किंवा जे मोठे मोठे ऑफिसर्स टॉप लेवलला गव्हर्नमेंट ऑफिसर्स हे एम्परर दर्शवतात. सो पण एक ग्रहांच्या प्लॅनेटरी दृष्टीने जर आपण विचार केला तर एखादी आता ते अधिकारामध्ये असलेली व्यक्ती ही सूर्य दर्शवते, पण ते स्थान मिळवण्यासाठी केलेला जो संघर्ष असतो ना तो मंगळ दर्शवतो. सो हे मंगळाचं कार्ड आहे. सो हा जो संघर्ष करत हे स्वतःचं स्थान त्याने निर्माण केलेलं आहे, हे निर्माण करताना जो काही संघर्ष त्यांनी केलेला आहे त्यामध्ये त्याचे इमोशन्स कुठेतरी कमी झालेले आहेत. त्यामुळे त्याच्या स्वभावामध्ये हा वृक्षपणा आहे, रिजिडिटी आहे. सो एम्पररमध्ये थोडासा भावनाशून्यच आहे. त्यामुळे इथे तुम्हाला पाण्याचं अस्तित्व कुठे दिसत नाही. इथे सगळे रखरखीत डोंगर आहे, इन्व्हायरमेंटसुद्धा हे आजूबाजूचं बगबगीत आहे, मंगळाचा कलर आहे हा संपूर्ण. सो हे एक तप्त वातावरण आहे, हे सगळे फायरी इन्व्हायरमेंट आहे त्याच्या आजूबाजूला. तो स्वतः सुसज्ज होऊन बसला आहे की कधी कुठलंही आव्हान येईल तर तो लढायला उभा राहील. सो एक प्रकारचं बगबगीत वातावरण आहे त्याच्या. आणि त्यामुळे नदीचं अस्तित्व त्या कार्डमध्ये दिसत नाही. ती अगदीच म्हणजे तो आहे कुठेतरी इमोशनलपणा, पण आता तो चटकन वर येणार नाही. कदाचित त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. त्याचा इमोशनलपणा, त्याच्या मनाचा हळवेपणा बघण्यासाठी फार क्वचितच कोणाला तरी दिसेल असा त्याचा अर्थ आहे. तो फार क्वचितच कोणाला तरी तो दिसून येईल किंवा त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील असं काहीसं या कार्डचा अर्थ आहे. की ते नदीचं अस्तित्व फारसं नाही आहे, ती अगदीच निमुळता झळ्यासारखी आहे इथे. सो थोडी एक रिजिडिटी त्याच्यामध्ये आले, इमोशन्स कमी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अचीव करताना, स्वतः लाईफमध्ये स्थैर्य गाठताना त्याला बऱ्याच गोष्टी या लाईफमध्ये फेस कराव्या लागल्यात आणि म्हणून त्यामुळे थोडासा त्याचा एक रिजिडनेस आलेला आहे असं आपल्याला दिसतं. दुसरं त्याने लाल, मी तुम्हाला म्हटलं लाल कलर कुठेही दिसला तर समजायचं पॅशन आहे, एनर्जी आहे. एनर्जी आणि पॅशन हे ॲक्शन मोडमध्ये आहे. तो एनी टाईम उठून युद्धावरती जाईल. सो ॲक्शन मोड दाखवतो. रेड कलर हा नेहमी पॅशन, एनर्जी, ॲक्शन दाखवतो. दुसरा त्याचा जो मुकुट आहे हे त्याच्या पॉवर दाखवतो. त्याने मिळवलेली पॉवर, त्याने मुकुट घातला आहे, तो राजा आहे. सो त्याच्यामध्ये एक पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे त्याच्याकडे. दुसरा तो क्राऊन जो आहे तो वरून बद्ध आहे, असं ओपन नाही आहे.
तो बंद आहे. सो की याचा अर्थ एक असा होऊ शकतो, तो एक सेल्फ कंटेंट म्हणता येईल. स्वतःवरतीच डिपेंड आहे तो, इतर कोणावरती डिपेंड नाही आहे. सेल्फ सफिशियंट आहे. सगळ्या गोष्टी जो आहे तो स्वतः मिळवण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे त्याचा क्राऊन आहे ना, हा वरून बंद आहे. काही वेळा असे दिसतात ना राजांचे क्राऊन, असे फक्त रिंगसारखे चारी बाजूंनी फक्त डिझाईन वरून ओपन असं काही वेळा दिसतं. पण ह्याचा क्राऊन जो आहे तो वरून बंद आहे. सो हा सेल्फ सफिशियन्सी दाखवतो. त्याचे तो स्वतःच्या लाईफला डायरेक्शन द्यायला तो स्वतः समर्थ आहे. स्वतःच्या सेल्फ कंटेंट आहे तो. स्वतः मिळालेल्या सगळ्या गोष्टीमध्ये तो सुखी आहे आणि त्याला कोणाची इतरांची गरज नाही आहे किंवा कोणावरती तो डिपेंड नाही आहे. तो सेल्फ रिलायंट आहे असं दाखवणारा हा क्राऊन आहे. तर दुसरं म्हणजे हे जे पर्पल कलरचा जो फ्लॅपसारखं त्याने घातलेला आहे त्याच्या रोबवरती, त्याच्या आर्मरवर, म्हणजे जे त्याने सगळं शिरस्त्राण वगैरे काय घातलं असतं त्याच्यावरती जो तो हा पर्पल कलरचा जो फ्लॅप घातलेला आहे त्याने, तर तो त्याची रूलरशिप दाखवतो की तो रूल करतो एखादं साम्राज्य आहे याच्यावरती, कुठल्या तरी गोष्टीवरती त्याच्याकडे पॉवर आहे, रूल करतो तो, रूलरशिप दाखवतो. कारण हा जो पर्पल कलर हा रॉयल्टी दाखवतो नेहमी, ऑलवेज. सो पर्पल कलर रॉयल्टी दाखवतो. व्हाईट बियर्ड हे त्याचा एक्सपिरियन्स आहे, विजडम आहे त्याची. त्याने घातलेला लाल कलरचा हा जो रोब आहे तो त्याचं पॅशन दाखवतो, एनर्जी दाखवतो. तो ॲक्शन मोडमध्ये आहे ते दाखवतो. आजूबाजूचं ऑरेंज वातावरण, वृक्षपणा, रखरखीतपणा दाखवतो थोडंसं. हे झालं. आता हा 4 नंबरचा आहे ना कार्ड. तर न्यूमरॉलॉजिकली या कार्डला कनेक्टेड कार्ड हे डेथचं कार्ड आहे. डेथचं कार्ड जे आहे ते किती नंबरचं आहे? 13 नंबरचं आहे. सो तो 13 नंबरमधला 1 आणि 3 याची ॲडिशन केली तर 4 होते आणि एम्परर ह्याचा कार्डचा नंबर 4 आहे. सो न्यूमरॉलॉजिकली त्याला कनेक्टेड कार्ड हे डेथ आहे. दुसरं म्हणजे हा एम्परर आहे, ह्याला सगळ्या गोष्टी जिंकाव्या लागत आहेत लाईफमध्ये. सगळं झगडून संघर्ष करून त्याने मिळवलेलं आहे आणि तसं त्याचा संघर्ष हा चालूच राहणार आहे. सो कुठेतरी डेथ हा त्याच्या जीवनाचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे. कधी तो फेस करू शकतो संघर्ष करताना. हा राजा आहे. सो या दृष्टीने हे कार्डसुद्धा म्हणजे एक मिनिंगचा विचार केला तर हे कार्ड या दृष्टीने त्याला कनेक्टेड आहे. हे झालं मेष राशीचं सांगितलं, हे अंकल्स सांगितलं. सो आपण सिम्बॉल सगळे बघितलेले आहेत. आता आपण इमोशन्स पाहूया या कार्डमध्ये काय आहेत ते. इमोशन्सचा विचार केला तर हा ॲडव्हेंचर आहे. म्हणजे ॲडव्हेंचर, त्याच्यामध्ये खूप साहस आहे. एक थोडा असं बघितलं तर त्याचा चेहरा जरा थोडासा रागीट वाटतो. सो एक रागीटपणासुद्धा असू शकतो. थोडासा तो एम्परर जरा ट्रेडिशन्स पण दाखवतो. म्हणजे एक पूर्वापार चालूत आलेल्या प्रथा किंवा काय एक, कारण त्याचा बराच एक्सपिरियन्स आहे ना, एक्सपिरियन्स व्यक्ती आहे ती. सो त्या सोशल लाईफ, सोशल एटिकेट्स, नीती परंपरा या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणार आहे तो. त्यामुळे थोडंसं त्याचा एक ॲपॅथेटिक असा त्याचा एक अर्थ घेता येईल तो की तो ते झालं. दुसरं म्हणजे थोडंसं ॲरोगंट वाटतो चेहऱ्यावरून. एक स्वभाव त्याचा, इमोशन्स कमी आहेत. तो थोडासा एक बिटर स्वभाव होऊ शकतो. तो शूर आहे. मेन म्हणजे प्रवृत्ती तशी शांत आहे त्याची, शांतपणे तो आहे त्या आसनावरती बसलेला. कॉन्फिडंट आहे पण. हां, दुसरं त्याच्यामध्ये साहस आहे, एक धैर्य आहे.
असं आहे. कुठल्याही गोष्टीला फेस करायचं डेअरिंग आहे त्याच्यामध्ये, आपण म्हणू शकतो. तो स्वतः सगळं हे घालूनच बसला आहे, म्हणजे तो स्वतः एक डिफेन्सिव्ह आहे. स्वतःचं तो संरक्षण करू शकतो. जसं इतरा प्रजेचं पण संरक्षण करेल तसं स्वतःचं पण संरक्षण करणार आहे तो. सो डिफेन्सिव्ह आहे. त्याला अजूनही काही मिळवण्याची इच्छा आहे, कारण त्याने जो रेड कलरचा हे गाऊन घातलेला आहे ना, हा रोब, तो पॅशन दाखवतो. म्हणजे तो एवढंच मिळवून राहिलेला नाही आहे, अजूनही त्याच्यामध्ये मिळवण्याची जिद्द आहे, पॅशन आहे. सो पॅशनेट सांगता येईल, डिझायरस सांगता येईल. आणि सातत्याने एखादी गोष्ट करत राहणं. आता तो सगळं मिळवून रिलॅक्समध्ये बसलेला नाही आहे, तर त्याने सगळं आर्मर घालून ठेवलेलं आहे. तो कधीही उठेल आणि म्हणजे त्याच्या सगळ्या कृतीमध्ये एक डिटर्मिनेशन आहे, सातत्य, एखाद्या गोष्टीला वाहून घेणं, करत राहणं माझं आहे. दुसरं म्हणजे त्याला स्वतःवरती एक आत्मविश्वास दाखवतो. प्राईड आहे, थोडा प्राईडफुल आहे, स्वतःबद्दल रिस्पेक्ट आहे ऑफकोर्स. दुसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती थोडा शांतपणा आहे, पेशन्स दाखवतो कुठल्याही गोष्टीमध्ये. सो पॅशनेट आहे, तुम्हाला सांगितलं मी. दुसरं म्हणजे एक सकारात्मकता दिसते चेहऱ्यावरती. आणि तो एम्परर आहे, सो तो डिसिजन घेणार आहे, डिसिजन घेण्याची कॅपॅसिटीज आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं नेचर हे फोर्सफुल आहे बघा. तो कधी उठेल आणि कारण मंगळ आहे ना, मंगळाचं नेचर हे फोर्सफुल असतं, असं कधीही तयार असतं, कुठल्याही गोष्टीला रेडी असतं. ओके, सो हे इमोशन्स आपण म्हणता येईल. दुसरं म्हणजे या कार्डचे जे तत्व आहे ना, ते फायर एलिमेंट आहे, अग्नितत्वाचं कार्ड आहे, म्हणून तुम्हाला हे जास्त ऑरेंज दिसेल आजूबाजूला. दुसरं म्हणजे जी मेष रास आहे ती सुद्धा अग्नितत्वाची रास आहे. जो मंगळ ग्रह आहे तो सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह. सो ओव्हरऑल हे कार्ड हे अग्नितत्व दाखवतो. सो अग्नितत्व काय दाखवतो? एखादी गोष्ट अशी फायरी, रेडियंट, त्या अग्नितत्वाच्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघायचं. एक मिनिट सो फायर एलिमेंट कोणत्या प्रॉपर्टीज दाखवतात? तर फायर एलिमेंट म्हणजे एक प्रकारे एक रेडियंट क्वालिटी, म्हणजे हा मी म्हटलं ना तुम्हाला, थोडंसं असं बगबगीतपणा, एक उठावदार असं ठसठशीतपणा म्हणतात ना, रेडियंट. सो ते एक एनर्जी लेवल तुम्हाला जास्त दिसेल या तत्वामध्ये. एक पॅशन दिसतं, एखाद्या गोष्टीच्या दृष्टीने काहीतरी मिळवण्यासाठी जे पॅशन असतं किंवा हिंमत लागते, करेज लागतं, ते दिसतं. किंवा खूप डिझायर्स हे आपलं इलेमेंट दाखवतो. फायर इलेमेंट म्हणजे खूप डिझायर्स आहेत. एक चिकित्सक स्वभाव, एखादा अग्रेसिव्ह, एखाद्या गोष्टीला पटकन चटकन काही वेळा न विचार करता सुद्धा रिॲक्ट होणारा जो स्वभाव असतो, अग्रेसिव्ह स्वभाव असतो, तो तसा दिसेल. किंवा एक स्ट्रॉंग विल दिसून येईल तुम्हाला या फायर एलिमेंटमध्ये. पॉझिटिव्हिटी आहे, सो एक सकारात्मकता आहे. दुसरं म्हणजे हे फायर एलिमेंट आहे ना, ही एक आपली स्पिरिच्युअल एनर्जीसुद्धा दाखवते. ती शेवटी ती ऊर्जा आहे ना, आणि आपल्यामध्ये जी ऊर्जा असते ती आपल्या एक कुंडलिनी शक्तीमध्ये आपल्या ऊर्जा आहे. सो ती एक एनर्जी आहे, ती एक सो एक फायर एलिमेंट हे आपली स्पिरिच्युअल एनर्जीसुद्धा दर्शवतं. सो आता आपण काय काय पाहिलं, पिक्टोरियल डिस्क्रिप्शन झालं आहे आपला, सिम्बॉलिझम आपण बघितले, इमोशन्स बघितले, कलर प्रॉपर्टीज मी तुम्हाला मगाशी सांगितल्याच ते कार्डसोबतच, न्यूमरोलॉजी आपण सांगितली. आता ह्याचे प्लॅनेट्स. ओके, एलिमेंटल ड्युॲलिटी, मॅस्क्युलिन आहे का फेमिनाईन? तर हे मॅस्क्युलिन कार्ड आहे, ह्याचं पुरुषत्व दाखवणारं कार्ड आहे. दुसरं म्हणजे ह्याचा असोसिएटेड इलेमेंट हे अग्नितत्व आहे, मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला आता सांगितल्या. दुसरं म्हणजे त्याचं झोडॅक साईन आहे ना, ते आहे मेष रास. हे एम्पररची रास मेष आहे, आणि त्याचा जर आपण त्या राशीचा जर ग्रह बघितला तर तो मंगळ आहे. पण मंगळ ह्या ग्रहाला जे कार्ड आहे टॅरॉटमध्ये ते आहे टॉवर कार्ड, मंगळाचं टॉवर कार्ड आहे. पण एम्पररची रास मेष आहे, तो या मेष राशीचा मंगळ, त्या मंगळाच्या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला एम्पररमध्ये दिसते. सो आपण मंगळाच्या क्वालिटीज पाहूया आता.
मंगळ ग्रहाचा आपण विचार केला ना, तर मंगळ ग्रहाची जी कक्षा आहे ती आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य मध्यवर्ती आणि सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सो पहिली कक्षा आहे ती बुधाची. आपण गेल्या सगळ्यात जवळचा ग्रह बुध आहे आणि तो आकाराने सुद्धा लहान आहे. त्यानंतर येते शुक्राची कक्षा. शुक्र हा जवळपास पृथ्वीसारखाच दिसणारा, म्हणजे एक पृथ्वी समान आहे आकारामध्ये पण तसंच आहे. इनफॅक्ट बरंचसं साम्य आहे पृथ्वीशी. सो शुक्राला पृथ्वीची बहीणसुद्धा म्हणतात. तो शुक्र ग्रह बुधाच्या नंतर कक्षा येते. त्यानंतर पृथ्वी फिरते. ओके, हे बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रही मानलं जातं, कारण ते सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आहेत. आता पृथ्वीच्या बाहेर असणारा हा मंगळ हा पहिला ग्रह आहे. पृथ्वीनंतर मंगळाची कक्षा सुरू होते. सो हा मंगळ कसा आहे माहिती का, एक तर पुरुष ग्रह आहे, पाप ग्रह म्हणतात त्याला, अशुभ कारकत्व म्हणतात त्याचं. एक दृष्टी आहेत ज्या मंगळाच्या, ज्या पत्रिकेमध्ये आपण बघतो त्या दृष्टी आहेत त्या पापदृष्टी म्हणतात. त्याची चौथी दृष्टी आहे, सातवी दृष्टी आणि आठवी दृष्टी, ॲस्पेक्ट म्हणतात ना मंगळाचे. तो ज्या घरात असेल त्यापासून चौथं स्थानावरती चौथी दृष्टी असते, सातव्या स्थानावर सातवी दृष्टी आणि आठव्यावर आठवी. तर त्या दृष्टी असतात ना त्या क्रूर असतात. सो पण हा मंगळ ग्रह हा काय असतो की धडाडीचा आहे, एक संरक्षण ह्या गोष्टीशी निगडीत आहे. सो एक सगळं प्राणीमात्रांच्या संरक्षणासाठी उपग्रह मानला जातो. सो म्हणून एक महत्त्वाचा एक आहे. एक दुसरं म्हणजे कालपुरुषाचं सामर्थ्य हे मंगळावरून दिसतं. आपण कालपुरुष कुंडलीमध्ये कालपुरुषाचं सामर्थ्य हे मंगळ ग्रह दाखवतो. ओके, मुळात त्याचा कलरसुद्धा तांबूस आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना इथे जे बॅकग्राऊंड आहे हे तांबूस रंगाचं आहे. सो हा मंगळाचं इथे अधिपत्य आहे या कार्डमध्ये. जनरली अग्नितत्वाचाच ग्रह आहे. हे कार्डचं तत्त्वसुद्धा अग्नी आहे. तो पित्त प्रकृती मानतात. मंगळाच्या व्यक्ती बऱ्याचशा थोडंसं तामसी व्यक्तिमत्व असतं, थोडंसं पित्त प्रकृती असतं, उंच दिप्पाड शरीर. त्यामुळे मंगळाची बरीचशी माणसं तुम्हाला एक पोलीस खात्यामध्ये किंवा सैन्यामध्ये दिसून येतील, कारण ती जी धडाडी लागते, शौर्य लागतं, एक निडरपणाला जो लागतो, न घाबरता एखादी गोष्टीला फेस करणं, त्या सगळ्या गोष्टी या मंगळामध्ये येतात. सो बरीचशी आपल्याकडे संरक्षण खात्यामध्ये जी माणसं आहेत ती बरीचशी मंगळाची असतात. सो पण एक आहे तो की कुठल्याही गोष्टीला ड्युॲलिटी आहेच. सो एक मंगळाचा एक अग्रेसिव्हनेस इतका आहे ना मंगळ ग्रहाचा. जर पत्रिकेमध्ये जर त्याच्यावरती पापदृष्टी असेल तर तुम्ही असं समजा की बंदूक उचलणारा एक सैनिक पण असू शकतो आणि एक गुन्हेगार पण असू शकतो. सो मंगळाच्या दोन्ही व्यक्ती असू शकतात. एक कमालीचा मोठा गुन्हेगारही होऊ शकतो आणि एक देशासाठी झटणारा, जीव देणारा एक सैनिकसुद्धा होऊ शकेल. त्यांचं पॅशन आहे दोघांमध्ये, पण पॅशन वेगवेगळ्या दिशेने आहे. कारण हा इथे आहे तो शुभग्रहांच्या दृष्टीमध्ये असेल मंगळ, आणि हा जो आहे तो पापग्रहांच्या दृष्टीमध्ये. सो एक वेगवेगळ्या अगदी टोकाच्या भूमिका तुम्हाला ह्या मंगळ ग्रहाच्या व्यक्तींमध्ये दिसायला येतात. एखादी गुन्हेगारी व्यक्तीची असू शकेल किंवा एक अतिशय म्हणजे एखाद्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी सुद्धा एक पराक्रमी ग्रह आहे म्हणतात ना. एक पराक्रम, साहस, क्रूर काम करणारा किंवा तापटपणा, एक अहंकारीपण म्हणा, एक गर्विष्ठपणा किंवा कर्तृत्व, उत्तम कार्यशक्ती असणारा जो ग्रह आहे ना हा मंगळ ग्रह मानतो. सो आता जर मंगळाची कक्षा जी आहे ना ती पृथ्वीसारखीच आहे, कललेली आहे. एक मंगळाला साधारणतः पृथ्वीभोवती जसं शुक्र हा 225 दिवसांनी प्रदक्षिणा पूर्ण करतो, हे बुध ग्रह 88 दिवसात सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. एक पृथ्वीला आपल्या 365 दिवस लागतात, तसं मंगळाला 687 दिवसामध्ये तो सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. ओके, आणि जसं पृथ्वीला एकच उपग्रह आहे चंद्र, तसं मंगळाला 2 उपग्रह आहेत. एक जीवसृष्टी पण आहे असं मानतात मंगळावरती. दुसरं एक असा एक स्वभाव विशेष जर घेतले तर मंगळ हा एक
ह्याचा ग्रह म्हणता येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रोधी आहे, तापट आहे किंवा एक उत्तम कार्यशक्ती असणारा ग्रह आहे, तसा तो विलासी पण आहे, कामशक्ती जास्त असलेला ग्रह आहे किंवा दाखवतात, किंवा एक प्रणयी किंवा रंगेल प्रवृत्ती तसा आहे. पुन्हा जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शुक्रमंगळ युती असेल तर ती व्यक्ती एक शुक्रमंगळ हे हजबंड वाईफ असं कॉम्बिनेशन म्हणतात, म्हणजे दोन्ही ग्रहांमध्ये. सो ती कारण शुक्र हे स्त्री ग्रह आहे, मंगळ हा पुरुष ग्रह आहे. सो इनफॅक्ट लग्नाच्या वेळीसुद्धा पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळ बघितला जातो एक. सो एक शुक्रमंगळ युती जर असेल एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तर काही वेळा एक कामप्रधानता दिसून येते. पुन्हा भावंडाचा कारक आहे मंगळ ग्रह. तसं बघितलं तर हे हा जो जमीन जुमला प्रॉपर्टी जमिनीवरच्या सगळ्या गोष्टींचा कारक हा मंगळ हे केला जातो. समजा एखाद्याला सत्ता मिळवायची असेल तर ती सत्ता सत्तेचा कारक हा सूर्यग्रह आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं जे सगळे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत व टॉप A1 अधिकारी हे सगळे रवी ग्रहाच्या अंडर येतात. पण सत्ता मिळवण्यासाठी ती धडपड जो स्ट्रगल करावा लागतो त्या संघर्षाचा कारक हा मंगळ ग्रह आहे. सो इनफॅक्ट सगळ्या प्रकारची शस्त्र म्हणा, दारू गोळा, तलवार, चाकू, सगळे भाला, जे काय बंदुका म्हणा किंवा दिवाळीचे फटाके म्हणा, या सगळ्याचा रिप्रेझेंट करणारा मंगळ आहे. सो असं हे जनरली मंगळाचे हे. आणि तो मंगळ ग्रह हा एम्परर दाखवतो, म्हणजे तो किती एक फोर्सफुलनेस या कार्डमध्ये आहे तुम्हाला लक्षात येईल. दुसरं सो एक अजून काय सांगता येईल की एक मंगळ शुक्र दोन्ही हे तारुण्याचे ग्रह आहेत, तारुण्याचे कारक. जसं चंद्र आणि बुध हे बालपणाचे लहानपणीचे कारक आहेत, बालपणाचे कारक. तसं इनफॅक्ट स्त्रियांमध्ये जे रजोदर्शन होतं ते सुद्धा मंगळामुळे होतं. सो तुम्हाला मंगळाची व्यक्ती साधारणतः पोलीस खात्यामध्ये दिसेल किंवा संरक्षण ह्याच्यामध्ये किंवा जे मैदानी खेळ असतात ज्याच्यामध्ये आपल्याला खूप ताकद आहे, फिजिक वापरावं लागतं आपल्याला एक. तर ते जसं कराटे म्हणा, ते एक मार्शल आर्ट आहे. सो ते एक कराटे किंवा मैदानी खेळ कुठलेही क्रिकेट किंवा कुस्ती म्हणा, यामध्ये तुम्हाला मंगळाच्या व्यक्ती दिसतील. किंवा जे सर्जरी करणारे, कारण सर्जरी वगैरेचा कारक आहे ना, ब्लडचा कारक मंगळ आहे. सो सर्जरी करणारे जे डॉक्टर्स म्हणा किंवा ऑपरेशन्स वगैरे करणारे किंवा दातांचे जे डॉक्टर असतात हे सगळे मंगळाच्या अंडर येतात. सो आपण ही मंगळाचं असोसिएटेड प्लॅनेट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघितलं. आता चक्र बघूया. आता चक्र जे आहे ते बेस चक्र, एक मिनिट, हां. सो चक्रासाठी बेस चक्र जे आहे आपलं मूलाधार चक्र, पहिलं चक्र सगळ्यात जे पाठीच्या कण्याच्या अगदी तळाशी असतं ते चक्र या कार्डने दर्शवलं जातं. कारण फॉर सिक्युरिटीसाठी बेस चक्र दर्शवलं जातं. कारण फाउंडेशन बघतात ना या कार्डवरून, याने फाउंडेशन क्रिएट केलं आहे, स्वतःला स्थैर्य केलेलं आहे. आणि जेव्हा आपलं ते बॅलन्स असतं ना, आपल्या शरीरातलं बेस चक्र जेव्हा बॅलन्स असतं ना, तेव्हा आपण खूप सिक्युअर फील करतो, आपल्यामध्ये अस्वस्थता कमी असते असं. सो फॉर सिक्युरिटी रिझन्स बेस चक्र आहे याचं चक्र आहे. दुसरं क्रिस्टल जर बघितलं तर रेड जास्पर हा त्याचा क्रिस्टल, म्हणजे क्रिस्टलसुद्धा तुम्हाला याच कलरचे दिसते. रेड जास्पर, कॅल्साईट म्हणून हे आहे क्रिस्टल. पुन्हा गार्नेट म्हणून आहे, पण ते दोन्ही माझ्याकडे आता नाही आहेत. फक्त रेड जास्पर आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. हा रॉ आहे. सो रेड जास्पर आणि रेड कॅल्साईट तो पण जवळपास असाच दिसतो. आणि गार्नेट हे 3 क्रिस्टल या एम्पररचे मी तुम्हाला त्याचे इमेजेस दाखवते. हे बघा, हा रेड जास्पर आहे, हा मी तुम्हाला रॉ दाखवला.
हा रेड जास्पर, हा रेड कॅल्साइट आहे आणि हा गार्नेट. तर सगळ्यांचा कलर हा रेडच आहे. आणि दुसरं म्हणजे आपलं हे जे चक्रा दाखवतो ना, बेस चक्राचा सुद्धा रेड कलरच आहे असं. ओके, सो क्रिस्टल बघितलं आपण, चक्रा बघितलं, बेस चक्रा, क्रिस्टल बघितलं, रेड जास्पर, रेड कॅल्साइट आणि गार्नेट. आता आणि ही मॅस्क्युलिन फेमिनाईनमध्ये मॅस्क्युलिन एनर्जी दाखवतं, यंग एनर्जी दाखवतं. ओके, सो पोझिशन इन ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट आणि इन विच हाऊस ते आपण बघायचं आहे. ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टमध्ये एम्परर हे कार्ड फर्स्ट हाऊस दाखवतो, कारण नैसर्गिक कुंडलीमध्ये पहिल्या घरामध्ये मेष रास असते. सो पहिलं घर जे आहे ते एम्परर दाखवतो. सो पहिल्या घरावरून जनरली काय बघितलं जातं, माणसाचे व्यक्तिमत्व, ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, त्याचं अभिमान, स्वाभिमान, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, जगाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, हे सगळं फर्स्ट हाऊसमध्ये दिसतं आणि ते रिप्रेझेंट करतं एम्परर कार्ड. ओके, असोसिएटेड टॅरोट कार्ड आपण पाहिलं, डेथ कार्ड ह्याला असोसिएटेड आहे न्यूमरोलॉजिकली. सो एवढा पोर्शन आपला कंप्लीट आहे, एवढा पोर्शन आपण केलेला आहे. आता आपल्याला सगळे ते अपराईट मिनिंग वगैरे बघायचे, पण त्या अगोदर आपण डायरेक्शन, सीझन्स, टाईम आणि मून फेज या 4 गोष्टी पाहूया. सो मंगळ ग्रह आहे याचा, तो मंगळ ग्रह हा साऊथ दाखवतो, दक्षिण. सो या कार्डची जी दिशा आहे ती दक्षिण आहे. ओके, मंगळ साऊथ दाखवतो. यमराजाची दिशा आहे ती. ह्याचं फायर एलिमेंट आहे, सो मॅस्क्युलिन एनर्जी आहे, यंग एनर्जी आहे फायर एलिमेंट असल्यामुळे. अग्नितत्वाचं मेष रास आहे बघा, अग्नितत्वाची मेष रास आहे. सो न्यू मून फेज आहे, नवीन चंद्र जो असतो ना ती फेज आहे. दुसरं म्हणजे मग मेष राशीमध्ये सूर्याचं भ्रमण कधी होतं ते बघायचं. मेष राशीमध्ये सूर्याचं भ्रमण साधारणतः चैत्र वैशाखच्या दरम्यान कधीतरी होत असेल आणि त्यावेळी वसंत ऋतू असतो. सो त्याचा सीझन हा वसंत ऋतू आहे. मग त्यावेळी कुठला इंग्लिश महिना आहे तो तुम्ही बघू शकता कॅलेंडरमध्ये. मग जर ज्याला टाईम पिरियड जर बघायचा असेल, एखादा प्रश्नासाठी ती टाईम घ्यायचा असेल तर ती वसंत ऋतू आहे. सूर्याचं भ्रमण मेष राशीत कधी होतं आहे ते कॅलेंडरवरून पाहायचं. डायरेक्शन बघितली साऊथ आहे याची. सो आता आपण मोठा पोर्शन आहे आपला डिटेलमध्ये जायचा तो आपण पाहूया. अपराईट मिनिंग, रिव्हर्स मिनिंग, बरीच मिनिंग आहेत.